नमस्कार, मी सुदेशना. आपण ऐकत आहात ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. धर्माबाद तालुक्यात 43 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या. धीरज कुमार यांची भंडारा येथे बदली. नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी सुरेश काकानी. अवकाळी पाऊस अजून 2 दिवस राहणार. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे अपहरण. आता बातमीपत्र विस्ताराने. धर्माबाद तालुक्यातील शेतकरी ईश्वर लक्ष्मण मोरे वय वर्ष 43 यांनी 13 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आपल्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते, तसेच सततच्या होणाऱ्या नापिकीने ते मागील काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यामुळे 13 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. नांदेड येथील जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची बदली झाल्याचे आदेश राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. भगवान साहे यांनी जारी केले आहेत. नांदेडचे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांची बदली भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकानी यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. डॉ. भगवान साहे यांनी 14 मे रोजी जारी केलेल्या पत्रात भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माधवी खोडे यांना सांगण्यात आले आहे की आपण त्वरित आपला पदाचा पदभार धीरज कुमार यांना द्यावा. त्याचबरोबर राज्यातील अनेक IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पूर्व भारतामध्ये द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अवकाळी पाऊस पडत आहे, अशी कारणमीमांसा करून हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी हा अवकाळी पाऊस अजून 2 दिवस तरी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की ओरिसापासूनच्या पूर्व भारतात द्रोणीय परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे 1 जानेवारीपासून कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण जिल्ह्यामध्ये सरासरी 9.4 मिलीमीटर असले तरी एकट्या भोकर तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण 21 मिलीमीटर एवढे आहे. भोकर तालुक्यात दिनांक 1 जानेवारीपासून 12 मे पर्यंत पडलेल्या अवकाळी पावसाचे प्रमाण 158.50 मिलीमीटर इतके आहे. एकूण अवकाळी पावसाचे प्रमाण 160 मिलीमीटर आहे. धर्माबाद तालुक्यामध्ये 5 मे ते 12 मे या 7 दिवसात अवकाळी पाऊस तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 249.26 मिलीमीटर पाऊस पडला आहे. उमरी तालुक्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 87.63 मिलीमीटर पाऊस पडला आहे. 1 जानेवारी ते 12 मे या दरम्यानमध्ये नांदेड जिल्ह्यात सरासरी 131 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसाने पिकाचे तर नुकसान केलेच आहे, पण याचा परिणाम मान्सूनवर सुद्धा होण्याची शक्यता आहे, असा अंदाज औंधकर यांनी व्यक्त केला. यावर्षी मान्सून वेळेवर म्हणजेच 1 जून रोजी केरळला येत असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असला तरी अजून तरी मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळाले नाही, असे औंधकर म्हणाले. शहरातील बालाजीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची तक्रार तरुणीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे. दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील बालाजीनगर भागात राहणाऱ्या एका तरुणीस अज्ञात तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले असल्याचे तरुणीच्या आईने विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. आणि याचबरोबर ब्रेकिंग न्यूजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.